आज आपण चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायती सभापती आहोत. आज योगायोगाने ग्रामसभा बोलवण्यात आली होती. तर त्या संदर्भात आपण ही ग्रामसभा ज्यांनी चालवली ते ग्रामसेवक आपले भाऊसाहेब तलाठी इथं उपस्थित दिसत नाही, पण ग्रामसेवक आपले गडरी साहेब आहेत, पण त्यांच्याशी चर्चा करूयात. तर सर, आज इथे जी ग्रामसभा त्याच्यामध्ये घेण्यात कार्यक्षेत्रामध्ये, तर आजची ग्रामसभा कशी झाली त्याबद्दल आपण थोडक्यात सांग. आजची ग्रामसभा जी आहे ती सगळी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली. पण माझे जे कर्तव्य होतं सचिव या नात्याने ज्या ग्रामस्थांपर्यंत ज्या योजना आहेत त्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचायची, त्याच्यासाठी जे लागणारी अटी शर्ती आहे त्या सगळ्या ग्रामस्थांना सांगायच्या आणि त्या योजना मंजूर करायच्या. आणि जे तुम्ही म्हटलं की आता जी ग्रामसभा आहे ती खेळीमेळीच्या वातावरणात झाली. आमच्याकडे सगळे आज ग्रामसभेची आज जी सभा झाली ती सगळे फुटेज आहे. आम्हाला तरी काही वाटत नाही की खेळीमेळीच्या वातावरणात झाली, कारण ग्रामस्थांचा रोष पाहता आणि या सभेस कोण कोण उपस्थित होतं त्याबद्दल आपण थोडं सविस्तर सांगू. कसं आहे, मी गावाशी एवढा परिचित नाही आहे आतापर्यंत. मला 1-1.5 महिने येऊन इथे गावात झालंय, त्यामुळे आता कोण आलं कोण नाही आलं याच्याबद्दल मी प्रतिक्रिया नाही देऊ शकतो. तरी पण सर, शासकीय अधिकारी किंवा गावाचा सरपंच असेल, शकतो. तर यापैकी तुमच्याकडे कोण उपस्थित होतं ग्रामसभेमध्ये जे सभासद आहेत बावडेमधले? किती जणांच्या सह्या तुम्ही ठरावावर घेणार आहात याबद्दल तुम्हाला कल्पना असली पाहिजे ना. कसं आहे, आता ग्रामसभेला भरपूर उपस्थिती होती, पण माझ्या मते 50% लोकांनी सुद्धा सह्या केलेल्या नाही. सरपंच यांचं 2-3 दिवसापूर्वी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय. त्यांच्याकडे डॉक्टरची ट्रीटमेंट घेतलेल्याचं पण प्रूफ आहे आणि ते आज बेड रेस्टवर आहे, त्यामुळे ते आले नाही. तलाठीबद्दल आपण काय सांगू. तलाठीबद्दल नाही बोलू शकत. दोघांशी बोलून झाल्यानंतर आता ग्रामस्थांच्या काही ठराविक तक्रारी असतील तर त्या जाणून घेऊयात. आपलं नाव सांगा सर. मी संग्राम प्रमोद. तर माझा समस्या असं आहे की या गावामध्ये ज्या व्यक्ती लाभार्थी भेटतात त्याला ठराविक लोकांना त्यांचे तोंड बघून किंवा जो आपल्या ओळखीचा असेल त्याला दिले गेले पाहिजे. आणि जो गरीब समाज आमचा, एकमेव समाज असेल, धोबी समाज असेल, न्हावी समाज असेल किंवा ज्या लोकांना म्हणजे अशिक्षित लोक असतील त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचवल्या जातात. मग त्या योजना का पोहोचवल्या जात नाही अशी तोंड बघून त्यांचे प्रसारण कुठली योजना केली जातं. आता घरकुलाचे असतील, विहिरींचे असतील, इथे आम्ही माहिती तर आम्हाला सांगितलं की नाही, आम्ही ते नाव अजून दिलेले नाही. पण काही वेळेस असं पण कळतं की ते नावं यांच्याकडे लोकांनी दिलेले आहे. मग जे नावं दिले होते तुम्हाला ते कुठे गेले? त्यांनी कागदपत्र या लोकांनी 10,000 रुपये खर्च करून झेरॉक्स आणले, कारण की आज एक गरीब परिवार आहे ना, त्याच्यासाठी ते 10 रुपये भरपूर मोठे आहेत. बरं, मजुरी करतात लोक, 250 रुपये रोजाने मजुरी करायला जातात आणि ते 10 रुपयाचं झेरॉक्स त्यात मारतात. तेवढे लोक घेऊन असतात, त्याच्यात त्यांचा उदरनिर्वाह करतात ते लोक. परंतु ते झेरॉक्स इथे आणून जर ते कचऱ्याच्या कुंडीत फेकले जात असतील तर याच्यासारखं दुर्दैव कुठे. राहिला दुसरा विषय असा होता, ग्रामसभेतून काही विषय मांडत होते. हे विषय मांडत असताना जे सदस्य नव्हते ते मला इथे दबाव टाकत होते की तुम्ही शांत बघ, खाली बस. याचे माझ्याकडे व्हिडिओ फुटेज पण. मला सांगा नेमका मी विषय कोणता मांडत होतो? मी एक माझी सैनिकाचा मुलगा आहे, सैनिकांचा विषय मी इथे मांडत होतो की सैनिकांना हिंदुर्जाई सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे घरकुल किंवा बाळासाहेब ठाकरे मालमत्ता करात माफ सैनिकांसाठी हा विषय मी मांडत होतो की आपल्या गावाने केली पाहिजे. पण त्यावेळेस मला खाली बसवण्यात येतो. नेमका मला प्रश्न पडतो की भारत देशामध्ये ग्रामपंचायतीची पाकिस्तानची माझ्या असा क्षेत्र उपस्थित ते ग्रामपंचायत करतले. राहिला विषय ग्रामसभेला ग्रामपंचायतचे निम्मे सदस्य अनुपस्थितीत होते. मग या लोकांना तुम्ही कोण उत्तर देणार होते? तर ते उत्तर आम्हाला जे पाहिजे होते अपेक्षित ते उत्तर मिळाले नाही. माझं नाव रवींद्र फडणवीस पवार. माझी मुलगी 11वी शाळेत शिक्षणासाठी जात असून या धामणगाव एवढ्या मोठ्या गावामध्ये बस नाही. वेळोवेळी त्या मुलींना मिहून मारे किंवा खडके स्टॉपला उतरावं लागतं. आम्ही ग्रामपंचायतीला अर्ज घेऊन त्याची दखल घेतली जाते. या मुलींनी करावं काय? आम्ही कुठपर्यंत पोहोचावं त्यांना? जर असा विकसित शिक्षणासाठी जर अडथळा निर्माण होत असते तर त्याला जिम्मेदार कोण? गरीब शेतकरी म्हणून आम्ही शेतात जातो आणि आमच्या मुली पायी जात असतात. आणि गावात खूप घाणेरडं असं वातावरण बसलं. माझा वार्ड 3 नंबर आहे. 3 नंबर मध्ये कधीही ग्रामसेवक सरपंच कोणी सदस्य येत नसतो. हे फक्त मत ज्यावेळेस निवडणूक येतात त्यावेळेस रात्रंदिवस तिकडे बसत असतात.
आणि वेळोवेळी ज्या समस्या येत असतात त्यांना कोणीही उत्तर देत नसतं. तर याच्यावर ग्रामपंचायत शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि माझी समस्या दूर करावी, गावाचाही समस्या दूर करावी. थोडं बोलून माझं संडास विभाग आपलं मध्ये शौचालय हे 1 वर्षापासून काम चालू आहे. 1 वर्षापासून ते काम अर्धवट चालू झालं. त्याला पाणी कधी मारलं गेले नाही, बोगस अशी कामं केली गेली. याच्यावर कधी शासनाने ग्रामपंचायती कधी चौकशी केली नाही. याचा निधी कसा काढला गेला याचीही चौकशी झाली का नाही त्यांना माहिती. आणि ते काम आज रोजी अपूर्ण पडलेलं आहे. तरी आज तिकडच्या ज्या वार्डामधले ज्या स्त्रिया आहेत त्यांना खूप उघड्यावर बसावं लागत आहे. त्यांची खूप दशा वाईट आहे. तिकडे बसणाऱ्या गवत आहे, आजूबाजूला घाणेरड वातावरण आहे. तरी कृपया यांना वेळोवेळी अर्ज देऊन सुद्धा हे दखल घेत नाही. तर याच्यावर शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे एवढे 2 शब्द सांगू इच्छितो. महाराष्ट्र सरकार आज लाडकी बहीण योजना राबवत असताना लाडक्या बहिणींना रक्षाबंधनबद्दल 1500 रुपये महिन्याप्रमाणे 3000 रुपये उपहार देते. पण त्याच लाडक्या बहिणीला आज जर उघड्यावर शौचास बसावं लागत असेल तर महाराष्ट्र सरकारसाठी यासारखी लाजिरवाणी कुठलीच गोष्ट नाही. BBN24 साठी कॅमेरामन खुशाल मोरे सोबत संपादक विजय गवळी, चाळीसगाव.